नमस्ते मित्रांनो, आपण सध्या आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी भव्यदिव्य असं हिंद केसरी कासेगावचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची बैलजोडी ठरली, ती म्हणजे रायना आणि त्याच्या जोडीला पळाला निमगावकरांचा सावकार. आपल्या समवेत किरणाप्पा आहेत. किरणाप्पा, तुमचं अभिनंदन. हिंद केसरीचा गुलाल, आणि तो म्हणजे आजपर्यंत तुम्हाला ज्या मैदानाचा गुलाल भेटला नव्हता तो गुलाल भेटला आहे आणि तुमची काल संध्याकाळपासून जी धडपड चालली होती हा गुलाल मिळवण्यासाठी, तर काय सांगाल याच्याविषयी? हा गुलाल तुमच्यासाठी किती महत्त्वाचा होता? महत्त्वाचं म्हणजे भारतनं आत्तापर्यंत सगळे किताब मिळवले ती, आणि एक काशेगावचं आपलं मैदान राहिलेलं, आणि एक लई इच्छा होती की बैल आपला ह्या काशेगावला हिंद केसरी झाला पाहिजे. बैल 2 दिवसापूर्वी का आला, आणि पैराचा फोन एकच फक्त केला मामांना की पैरा आपली गाडी पळूया. मामा म्हणलं आप्पा तुम्ही म्हण तसं, आणि एका शब्दावर मी म्हणजे मला त्यांनी बैल दिला. आता त्यांचा पण बैल जायला तिथे 1 नंबर करतो या. त्या माणसानं मला एका शब्दावर बैल दिला. मी आयुष्यभर त्यांचा म्हणजे कधी उपकार विसरणार नाही, आणि त्यांच्यामुळे आज माझ्या बैलाला हिंद केसरी झाला आणि गुलाल झाला. आणि भागातलं मैदान आहे, भागातलं एक वेगळंच महत्त्व असतं, आणि भागातला आणि एक इज्जतीचा सवाल असतो या. आणि बैलानं साध्य करून धावलं, आणि जी सगळी आहे ती निखिल आहे, सागर आहे, जी ड्रायव्हर आहे ती सगळं भाई आहे, सगळी आमची जी आहे ती त्यांनी आज सगळ्यांनी म्हणजे बैलाला गुलाल लावला, आणि जे आपल्याला इथं हिंद केसरी करायचं होतं, स्वप्न पूर्ण होतं ते करून दिलं. पण मैदानाचं एकंदरीत सगळं नियोजन पाहता, हेलिकॉप्टर इथे पाहता, काय वाटलं तुम्हाला आज? कसं मैदान वाटलं? आपल्या बैलगाडी मालकाला एक म्हणजे जी म्हणजे कधीच आयुष्यात होऊ शकत नाही ती आज हेलिकॉप्टर राईड म्हणजे सोपं नाही, आणि आपल्या शेतकरी वर्गाला आज जी गोष्ट ही करून दिली म्हणजे आयोजकांनी, त्यांचं पहिल्यांदा आम्ही धन्यवाद करतो. आणि मैदानही 1 नंबर झालं. भारतची सगळ्यांना आठवण येते, सुंदरची आठवण येते, काय सांगाल त्याच्याविषयी? भारतची आठवण येते. भारतकडं बघितलं तर म्हणजे समाधान वाटतं की त्यानं भरपूर मिळवून दिलेला आहे. पण आत्ताच्या म्हणजे एक त्या पिरियडला तो पाहिजे होता आत्ताच्या, की म्हणजे अजून मजा आली असते. मजा आली असते ह्या पिरियडमध्ये. आत्ताच्या म्हणजे जी हिंद केसरी मोठी मैदान होतात त्या मध्ये पाहिजे होता, म्हणजे एक वेगळाच त्या जोडीचा दहशत पाहायला मिळाली असती. मला हारही माहीतच नव्हती, म्हणजे भारत आणि कधी हरलोय असं झालंच नाही. तसंच आत्ता व्हायला या तेवढा ह्या या की बैल आत्ता म्हणजे गुलाल करतो, म्हणजे फायनलला राहतो. आणि आज कडनं आज पब्लिकनं पळणं सोपं नाही. पब्लिकनं आमची गाडी एक पुढच्या 10 फुटात गाडी जरा कमी आली, चांगली गाडी पळाली. महत्त्वाचा काय गुलाल आम्हाला भेटला, यात आम्ही समाधान. ह्यात सगळ्यात मोठं समाधान आहे. सावकार विषयी काय सांगा? सावकार आता चालूचा 1 नंबरचा बैल आहे, आणि आपल्याला एका शब्दावर बैल दिला त्यांनी. आता त्या दिवशी सदाशिव नगरला तिथं पण 1 नंबर केला, परत पुरंदवड्याला नंबर, तिथं पण ते पुरंदवड्याला पण केला. तर आता लगातार 1-2 मैदान नंबर करतोय बैल. आणि रायनाजन त्याची त्यानं माळशिरसला पण हिंद केसरी केला. जाईल त्या मैदानात ती गाडी गुलालात पात्र आहे दोन्हीची. बरोबर आहे. त्या मालकाला सुद्धा पायऱ्यासाठी खूप धजावं लागलं. माझ्या माहितीने ते मला बाईट दिली होती त्यांनी, खूप व्हायरल झाली. 50,000 रुपये वायदी देत होते किंवा बक्षीस देत आणि होते. म्हणजे खरं सांगतो की त्या मैदानाला आपलाच बैल त्यांना होता. आपल्या शेटचं भाव एक्सपायर झाल्यामुळं त्यांना एवढं ही करायला लागलं. नाहीतर रायना आणि जिथं सुंदर रायना सावकार पाळला ना, तिथं रायना आणि सावकार अचानक मोडला. त्यानंतर ती काय शेवटी घरातलं एखादं व्यक्ती ही झाल्यामुळे त्यानंतर त्यांनी परत प्रयत्न केले इतर पैरे करायला. तिथं त्यांनी आम्हाला पण वाईट वाटलं, आणि आम्हाला समाधान पण झालं की त्याने 1 नंबर केला. त्याने 1 नंबर केला म्हणजे आम्हाला वाटलं म्हणजे कसं रायनाने 1 नंबर केला. रायनाने 1 नंबर केला. पण काही घटना घडत असतात, दुःखद घटना, आणि ते आपण त्याचं कुठेतरी थांबलं पाहिजे. एकामेकासाठी ह्या गोष्टी थांबलं पाहिजे. मग ते त्यामुळे आम्ही बैल 1 महिनाभर पळवला नव्हता, आणि पहिलंच मैदानाच काढला, मैदान गुलाल करून दिला. आज चालक कोण होतं? चालक आपला भैया फिक्स ड्रायव्हर आहे. भैया गटाला याला सगळं नाही, भैयाच असतो. दुसरं कोणच नाही, भैयाच असतो पहिलं. सुट्टी मेकर विषयी काय सांगाल? सगळी टीम आज जवळच आहे. सुट्टी मेकर ही दोघांचा विषय घ्यायचा नाही. ते म्हणजे काय पैशासाठी नाही, जिथं आपल्याला त्यांना माहिती आज असते तो पैसे आयुष्यभर मिळत जातील, त्यांची कला ही काय वाया जाणार नाही. बरोबर आहे. पण जे आपल्या हक्काची येते ही त्यांना माहिती आहे की आपल्या ही म्हणजे बाबांना आपल्या पहिल्यापासून सोबत आहे, आणि एक दोस्ती आहे ती जपते ती कायम जपते ती. मित्रांनो, अतिशय सुंदर असं आज रायना आणि सावकारनं मैदानामध्ये कमाल करून दाखवली. आज सुंदर असं मैदान संपन्न झालं कासेगावमध्ये, आणि विशेष म्हणजे किरणाप्पांच्या अंगावरती कासेगावचा गुलाल पडला. हे बैलगाडी शर्यत क्षेत्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की आप्पांचं एक स्वप्न असतं, ते पूर्ण करण्यासाठी सगळेच युवक धडपडत असतात, आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं. मित्रांनो, पहिली 1 नंबरची मुलाखत ठेवली, मात्र आप्पांची मुलाखत घेतलेली, कारण की आप्पांचा सगळ्यांवरती तेवढाच जीव आहे. आप्पा, तुम्ही असंच कायम गुलालात राहा, आणि असेच हिंद केसरीचे किताब पटकवत राहा. धन्यवाद. आभार.